थीम ग्रॅटिट्यूड. ॲक्टिव्हिटी व्हॉट इज माय प्रिव्हिलेज. इयत्ता 8वी आणि त्यापुढील इयत्ता. नमस्कार. हॅपीनेस लॅबमध्ये आज आपण एक वेगळी आणि महत्त्वाची ॲक्टिव्हिटी घेणार आहोत. माझा विशेषाधिकार काय आहे? विशेषाधिकार म्हणजे आपल्या आयुष्यातील अशा सुविधा किंवा संधी ज्या प्रत्येकाला मिळतातच असे नाही. या ॲक्टिव्हिटीतून आपण विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्यातील सुविधा, संधी ओळखायला शिकवणार आहोत. ग्रॅटिट्यूड या थीमची ही दुसरी ॲक्टिव्हिटी आहे. व्हॉट इज माय प्रिव्हिलेज म्हणजेच माझा विशेषाधिकार काय आहे. सर्वप्रथम वर्गातील विद्यार्थ्यांचे लहान लहान गट करा. प्रत्येक गटात 4 ते 5 विद्यार्थी असावेत. आता विद्यार्थ्यांना विचारा, विशेषाधिकार म्हणजे काय? त्यांना समजलेला अर्थ ते सांगतील. विद्यार्थ्यांना विशेषाधिकार या शब्दाचा अर्थ सोप्या भाषेत समजवा. विशेषाधिकार म्हणजे काही मुलांना काही गोष्टी सहज मिळतात, पण अनेक मुलांना त्या मिळत देखील नाहीत. आपल्याला मिळालेली अशी कोणतीही सुविधा किंवा संधी जी इतरांना सहजतेने मिळत नाही, ती म्हणजे आपला विशेषाधिकार. उदाहरणार्थ, शाळेत शिकण्याची संधी, सुरक्षित घर, पुरेसे अन्न, अभ्यासासाठी पुस्तके, इंटरनेट, पालकांची मदत इत्यादी. आता विद्यार्थ्यांना त्यांच्या दैनंदिन आयुष्याचा विचार करायला सांगा. अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या रोज त्यांना सहज मिळतात पण कधी ते लक्षातच घेत नाहीत? त्यांना विचार करून उत्तरे देऊ द्या. तुम्हीही काही गोष्टींची जाणीव त्यांना करून द्या. उदाहरणार्थ, चांगले आरोग्य, धडधाकट शरीर इत्यादी. इतरांची परिस्थिती समजून घेण्यासाठी स्वतःला त्यांच्या जागी ठेवून पाहण्यास सांगा. याकरिता त्यांच्याकडून काही कृती करून घ्या. उदाहरणार्थ, काही तास डोळ्यांवर पट्टी बांधून राहा आणि विचार करा की दृष्टी नसल्यास जीवन कसे असेल, किंवा पैसे नाहीत असे गृहीत धरून 1 आठवडा पैसे खर्च न करता राहून पहा. मग लक्षात येते की मर्यादित साधनांमध्ये जगणे किती कठीण असते. विद्यार्थ्यांना या कृतीमधून ही जाणीव करून द्यायची आहे की त्यांना मिळालेल्या गोष्टी गृहीत न धरता त्यांची कदर करणे आवश्यक आहे. त्यांच्या आजूबाजूच्या परिसरातील अशी काही उदाहरणे त्यांना सांगण्यास सांगा. हा उपक्रम आपण दर महिन्याला किंवा तिमाहीत एकदा करू शकतो. यामुळे विद्यार्थ्यांना सतत आत्मपरीक्षण करण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांना विशेषाधिकार ओळखल्यानंतर कमी विशेषाधिकार असलेल्या लोकांशी दयाळूपणे वागण्याची प्रेरणा मिळेल. आपल्या आयुष्यातील विशेषाधिकार ओळखणे म्हणजे कृतज्ञतेकडे जाण्याचे पहिले पाऊल आहे. कृतज्ञता आणि सहानुभूती यामुळे आपण अधिक संवेदनशील, दयाळू आणि आनंदी व्यक्ती बनतो.